वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यदक्षरं मणाख्ययमानन्द भज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथैते ख्यातं दैवत्माश्रये आत्ताभिनवाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कारले मिया नमो मायभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी नमो अलंकापुरभूमी जिथे ज्ञान पावेत झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी तिच्या खंड येऊ कामी तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी विठ्ठला 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 वैष्णवांचे घरी मांडीला पाहुणेर नामाचा उगर वाढीला घ्या रे ताटभरी जेवा दनीवरी आनंद गजरी रामनाम प्रस्तुत चिंतन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग भक्त शिरोमणी नामदेवराय यांचा 3 चरणाचा नामाची महती सांगणारा अभंग संत चोखोबारायच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठला अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगन्नियंता पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय संत चोखोबाराय श्री संत सावता महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत सावता महाराज बहुउद्देशीय प्रतिष्ठान या विद्यमानाने गेले अखंड वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी परिसरातील पंचक्रोशीतील गुणीजन मंडळी भक्तिमती माता भक्तिमान्य पुरुष वर्ग खरं तर तब्येत बरोबर नाही आहे 450 किलोमीटरचा प्रवास आहे. सावतादादांना गेल्याही वर्षी त्यांनी सेवा घेतली होती. पावसाची अडचण आली. खूप इंदापूर तालुक्यामध्ये पावसाचा वर्षाव झाला होता गेल्या वर्षी आणि यावर्षी त्यांना म्हणलं हरकत नाही कुणाला तरी उभं करा. ते म्हणले तुमची 3 वर्षापासून तारीख दिली नाही गेल्या वर्षी दिली तर यायला जमलं नाही यावर्षी तसं करू नको. मायबाप हो महाराष्ट्रात भरपूर मी भारतभर फिरणारे दिग्गज पाहिले गुणीजन पाहिले रोज समाजात फिरतोय कथा कीर्तन असू द्या ज्ञानेश्वरीचे पारायण असू द्या पण खरं सांगू का वारकरी संप्रदायात स्वच्छ अंतकरणाने प्रेम करणारं व्यक्तिमत्व कुठलं असेल ते म्हणजे आमचे सावतादादा आहेत. निष्कपट अंतकरण कुठलाही विकल्प नाही कोणतं पाप नाही कोणती लोभ नाही माया नाही मोह नाही निस्वार्थ प्रेम आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माणसाची किंमत माणसं करू शकत नाहीत त्यांची किंमत देव करत असतो. मायबाप अंगीकार ज्यांचा केला नारायणे अभंग नामदेवरायाचा आहे. अभंग खूप गोड आहे. कीर्तनाला उशीर झाल्याचं मला भान आहे. या कार्यक्रमाला सहकार्य करणारी सगळी मंडळी अन्नदानाचं सहकार्य कीर्तनाचं सौजन्य सगळं जे काही सहकार्य करणारी मंडळी आहे त्यांना उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांच्याकडनं अशीच देवाची देशाची धर्माची सेवा घडत राहावी ही विगुणित प्रार्थना करतो आणि माझ्या चिंतनाला प्रारंभ. विठ्ठला अभंग नामदेवरायाचा आहे आणि नामदेवराय स्पष्टोक्ती करतात बाबा थोडासा आवाजाला नॉर्मल विकू द्या. नामदेवराय स्पष्टोक्ती करतात बाबा नामाचं महत्त्व वेगळं आहे. प्रत्येक संतांनी नामाचं तोंड भरून कौतुक केलं आणि प्रत्येकाने नामचिंतन केलं पाहिजे. पण काय माहिती का नेमकं संतांनी सांगणं हे त्यांचं उत्तरदायित्व आहे पण माणसाने त्यावर चिंतन न करणं हा माणसाचा बावळटपणा आहे. पहा माणसानं भगवंताची भक्ती करणं हे खरं माणसाचं उत्तरदायित्व आहे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन तैसे अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग मोहददिका गांग रिगाले जैसे ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी सांगते. पहा तुमच्याकडं पद किती आहे प्रतिष्ठा किती आहे सत्ता संपत्ती किती आहे तुमच्याकडं जमीन जुमला किती आहे फ्लॅट किती आहे काय काय संपत्ती किती आहे शून्य किंमत आहे. पण एक लक्षात ठेवा गळ्यात पवित्र तुळशीची माळ आळंदी पंढरीची वारी आणि अखंड वारकरी जीवन जगणं हे खरं माणसाचं द्योतक आहे मायबाप हो. पण माणसाला याचा विसर पडला. माणसाला वाटतं मी कोणीतरी आहे या भ्रमात प्रत्येकजण जीवन जगतो. हे मजस्तितव झाले परी म्या नाही केले ऐशे जेने जाणितले तो सुटला गा. मी कोणीतरी आहे. आमच्या गावाकडे एक माणूस
सगळ्या गावात मीटिंग घेतली. म्हणला मी गावात कोणालाच काही समजत नाही. काय बोलला तो? मी सगळ्या तालुक्यात कुणालाच काही समजत नाही. गावातलं फाटका आलं. म्हणलं काय म्हणला? तो म्हणला मी तालुक्यात कोणाला काही समजत नाही. अहो हे येडे म्हणाच्या गोळ्या संपल्या, गावात याला कोणीच काही समजत नाही. काय मी कोणीतरी आहे हा भ्रम बाळगू नका, न्यूनगंड बाळगू नका. अहो इतकं पहा, तुम्ही बसचं तिकीट काढलं रद्द होऊ शकतं, फ्लाईटचं काढलं रद्द होऊ शकतं, रेल्वेचं काढलं रद्द होऊ शकतं, पण ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी आपलं शेवटचं तिकीट कन्फर्म आहे. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगा माय बापू. माणसं सगळं करतात, सगळं कमवतात, माणसं जोडतात, चिंतन करतात, कीर्तन करतात, गायन करतात, वादन करतात, पण माणसं स्वतःवर प्रेम करायला विसरले. स्वतःचा आपण विचारच करत नाही. प्रत्येक जीव दुसऱ्यासाठी जगतो. कधीतरी स्वतःसाठी वेळ काढा. आळंदी पंढरीची वारी करा, गाथा ज्ञानेश्वरीचं चिंतन करा. मी थोडं ज्ञानेश्वरीचा उपासक आहे. ज्ञानेश्वरीवर विशिष्ट प्रेम आहे माझं. मी नेहमी सांगत असतो, ज्ञानोबाराय मला का आवडतात? मी आळंदीत राहिलो म्हणून? अजिबात नाही. मी कीर्तनकार कथाकार आहे म्हणून? अजिबात नाही. मी ज्ञानोबारायचं लेकरू आहे म्हणून? अजिबातच नाही. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायला जगातल्या सगळ्या भाषा अवगत होत्या, तरी पण प्रत्येक वारकरी लेकरासाठी त्यांनी मराठीत ज्ञानेश्वरीचा अनुवाद केला, म्हणून ज्ञानोबाराय मला आवडतात. ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका उजळलेली कृष्णे, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी होऊ द्या जगा, तिरे संस्कृतीचे गहने तोडोनिया मराठी शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री गीता देवी. ऐका, महाराष्ट्रातले जेवढे साहित्यकार आहेत, आणि पुणे जिल्ह्याला वेगळं कीर्तन सांगायची गरज नाही, कारण की का वारकरी संप्रदाय अव्याहतपणे टिकवण्याचं कलेची परंपरा, ज्ञानाची परंपरा या महाराष्ट्रात नव्हे सबंध विश्वामध्ये कोणी काम केलं असेल तर तुमच्या पुणे जिल्ह्याने केलं माय बापू. ज्ञानोबाराय असू द्या, तुकोबाराय असू द्या, राजकारणाची परंपरा, सांस्कृतिक परंपरा सगळा ठेवा तुमच्याकडे. जेवढे साहित्यकार आहेत महाराष्ट्रातले, नासी फडणीस असतील, विवा शिरवाडकर, गदी माणगुळकर, कवी कुसुमाग्रज, बरोबर आहे, आचार्य आत्रे, वपू काळे, पु ल देशपांडे, वि स खांडेकर, राम नितीन गणेश गडकरी, ऐका, बहिणाबाई चौधरी, शांताबाई शेळके, जेवढे साहित्यकार आहेत ना, साहित्यकाराच्या गळ्यातलं मंगळसूत्र माऊलीची ज्ञानेश्वरी आहे. पण माणसं, मी नेहमी सांगत असतो, ऐका गमतीने, 16 वर्षात माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली, याचं मला कधी कौतुक वाटलंच नाही. 60 वर्षाचे म्हातारे तिचं पारायण करत नाही, ही दुःखाची गोष्ट आहे. पारायण ठेवलं की म्हणतात चहा ठेवला का, नाश्त्याची सोय आहे का, तर आम्ही पारायणाला बसतो. ऐका ऐका ऐका, जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवोनी धाले, तयाचे आले शांतीचे पल्लव नवे. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी कुठपर्यंत वाचायची? तुकोबारायचा गाथा कुठपर्यंत वाचायचा? ज्याला व्हायचा असेल नराचं नारायण, त्यानं करा गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण. हे वाचलं पाहिजे. असं कीर्तनात सांगितलं, लोक म्हणतात नाही महाराज अभ्यासानंच बोलत होते. नाही 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 नाही, पहा, प्रत्येक वारकऱ्याची, प्रत्येक साधकाची भावना आहे, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार झाला पाहिजे. मनुष्य देखे मनुष्य जात सकळ, जे स्वभावता भजनशीळ, झाले असती केवळ माझ्याची ठाई. भजन केलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. आम्ही यातलं काहीच करत नाही. करतो का? नाही नाही नाही, काहीच करत नाही आपण. ज्ञानोबारायची परंपरा फार मोठी आहे. किती आनंद वाटला मला सावता महाराजाबद्दल एक वाक्य प्रामुख्याने बोलायचंय. महाराष्ट्रात 2च कीर्तनकार आहेत चोखोबारायचा उत्सव करणारे, एक सावता महाराज फुले आणि दुसरा पुरुषोत्तम महाराज पाटील. 2 माणसं. एवढं सोपं नाही माय बाप हो संतांचा उत्सव करणं. कारण का, सज्जन्या जैसा आपुला म्हणितला, संतांनी आपला स्वीकार करावा. आपल्याला संत होता येतं का? बोला 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 बोला. आपल्याला संत होता येत नाही, पण किमान संताचं तरी होतं ते का नाही? ज्ञानोबा तुकोबाचं आपण झालं पाहिजे. ज्ञानोबारायावर विश्वास पाहिजे, तुकोबारायाच्या वचनावर विश्वास पाहिजे. आपला विश्वास कमी पडतो. विश्वास गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना, मनोदोष जयश्चैव चंचलायाम निश्चला मतिः, गुरु दाविल्या वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा, धोनिया मळकटा बुद्धीचा तेने.
पहा, विश्वास पाहिजे. क्षेत्र कुठलेही असू द्या, मृदंग क्षेत्रात गुरुवर विश्वास पाहिजे, गायन क्षेत्रात गुरुवर विश्वास पाहिजे, विद्वता क्षेत्रात गुरुवर विश्वास पाहिजे, सिस्टीम असू द्या गुरुच पाहिजे, स्वयंपाक असू द्या गुरुच पाहिजे. नवीन सुनबाई आली, म्हणली पुरणपोळ्या नंबर 1 करते, तिला कळायच न गेलं उंड्यात पुरण का पूर्णात उंडा, मग झाली पंचायत. पहा, हा संसार आहे. आव्हाटले असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. 6 महिने सुनबाई एवढं चांगलं वागती, एवढं चांगलं वागती, आत्याबाई म्हणल्याशिवाय कोणाला पाणी सुद्धा देत नाही. पण एकदा तिला आत्याबाईचं नाडी परीक्षण झालं की मग ती आत्याबाई हळूच म्हणते, अगं मला चहा ठेव. तुम्हाला काय काही झालं का? अजिबात नाही, तुमचं काम तुम्ही करा. कारण का, हा संसार आहे, याच्यात तुम्ही किती जरी पळाले तुमच्या पदरात दुःख पडणार आहे. मग माणसांना काय केलं पाहिजे माहिती आहे का? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल सोपं आहे का? अगदी सोपं आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. ऐका, त्या वृंदावनला एक साधू आहेत, स्वामी प्रेमानंद महाराज. गुरुजी पत्रकार गेले, का म्हणले 18 वर्ष झाले तुम्ही जिवंत आहेत, कसं काय? काय खोटं नाटक करता का? ते म्हणले असं काय झालं? अहो म्हणले 18 वर्षापासून तुम्हाला दोन्ही किडन्या नाहीत, तुम्ही जिवंत आहेत. त्यांनी सांगितलं, माझ्या एका किडनीचं नाव राधा आहे आणि एका किडनीचं नाव कृष्ण आहे, आणि राधा कृष्णाच्या नावावर मी 20 वर्षापासून जिवंत आहे. हा 2026चा सगळ्यात मोठा चमत्कार आहे बापू. नामस्मरणाची ताकद वेगळी आहे, पण माणसाला वाटतं नाही करू कधीतरी. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐका, तयाचे वाचे पुढे भोजे, नाम नाचत असती माझे, जन्म सहस्त्र ओळखीजे, एक वेळ यावया. एकदा देवाचं नाव येण्यासाठी तुमचं पुण्य लागतं बरं का. त्याच्याशिवाय तुम्ही माळ घालू शकत नाही, गायन करू शकत नाही, कीर्तन करू शकत नाही, अन्नदान करू शकत नाही. पुण्याईशिवाय माणसाला काहीच पुण्य प्राप्त होत नाही आहे. त्याच्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे. असे असणारे विश्वमाऊली ज्ञानोबाराय, आणि ते ज्ञानोबाराय त्यांनी काय काय केलं आणि आम्ही काय काय करावं, आपण हे अभंगाचं पहिलं चरण. वैष्णवाचे घरी मांडीला पाहुणेर, वैष्णवाचे घरी मांडीला पाहुणेर, वैष्णवाचे घरी मांडीला पाहुणेर, वैष्णवाचे घरी मांडीला पाहुणेर, वैष्णवाचे घरी मांडीला पाहुण चार, वैष्णवाचे घरी पाहुणेर, वैष्णवाचे घरी मांडीला पाहुणेर, वैष्णवाचे घरी मांडीला पाहुणेर. नामाचा वगैरे वाडीला, नामाचा वगैरे मांडियाला, घ्या रे ताटे बरी जेवा धनीवरी, घ्या रे ताटे बरी घ्या रे धनीवरी. नामाचा वगैरे वाडीला, नामाचा वगैरे वाडीला, घ्या रे ताट बरी जेवा पोट भरे, घ्या रे ताट बरी जेवा पोट भरे. वैष्णवाचे घरी मांडीला पाहुणेर, नामाचा वगैरे वाढीला, नामाचा वगैरे वाढीला, नामाचा वगैरे मांडीला. मांडीला पाहुणेर, नामाचा वगैरे मांडीला, नामाचा वगैरे मांडीला. जोरदार टाळ्या या गुणीजन मंडळीसाठी होत्या. खरं आता त्या मराठवाड्यात म्हणल्यावर गायक असतात, लय वादक असतात. मला वाटलं इकडं कोण कोण आहे. विशालराव बसले चालीला वाजवायला, परत दादा बसले, पण ही सगळी गुणीजन मंडळी. ऐका, गुणीजन म्हणजे वारकरी संप्रदायाचं भाग्य आहे. तेवी सदाभ्यास निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर. पण आजकाल कीर्तनकार कसं गायकावर वजन हाणतात, त्या वादकावर वजन हाणतात. तू तुझं कीर्तन कर, तू तुझं बघत राहा. काय माहिती आहे का, मी या मताचा आहे,
वारकरी संप्रदायात तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. तासभर कीर्तन करायचं आणि कुणा कुणाला काय काय बोलणार तुम्ही? नाही. वैष्णवांचे घरी मांडियेला पाहुणेर नामाचा ओगर वाढियेला. पहा, वैष्णव कुणाला म्हणायचं? ज्ञानदेव वैष्णव मोठा. पहिले वैष्णव भगवान शंकर, ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. ज्ञानोबाराय वैष्णव आहेत, भगवान शिव शंकर वैष्णव आहेत आणि आपण त्यांची उपासना करतो. आपण सुद्धा वैष्णव आहेत. कारण का? जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. इव्हाना जेने पथ्य सांभाळावी तेनेची विठ्ठल मात्रा घ्यावी. ज्याला जमतंय ना वारकरी संप्रदाय जगायचं, त्यांना तत्वनिष्ठ जगलं पाहिजे. तत्वाशी तडजोड नाही केली पाहिजे. आळंदी पंढरीची वारी आणि तुम्ही तर भाग्यवान माणसं आहेत. वैकुंठाला जाणारे तुकोबाराय तुमच्या गावावरनं पंढरपूरला जातात, हे तुमचं सगळ्यात मोठं भाग्यमय बापू. ही पंचक्रोशी आहे तुकोबारायच्या पालखी मार्गाची. किती भाग्य आहे तुमचं. आमचं पण भाग्य आहे. संत गजानन महाराज 10व्या दिवशी आमच्या गावी मुक्कामी असतात, मग पुढे वाटचाल करतात. काय असतं माहिती आहे का? गावाचं खरं भाग्य वारकरी घराणा असणं, वारकरी परंपरा जोपासणं. महाराष्ट्रातला वारकरी कोण? ज्याच्या दिवसाची सुरुवात काकडा गाथा ज्ञानेश्वरीने होते आणि दिवसाचा शेवट हरिपाठ या संहितेने होतो, तोच महाराष्ट्रातला वारकरी मायबाप. गाथा ज्ञानेश्वरी सोडायची नाही, हरिपाठ करणं सोडायचं नाही. पण आपल्याला परंपरा फार तोडक्या मोडक्या वाटतात. पण ऐका, अहो ज्ञानोबारायची परंपरा फार मोठी आहे. तुकोबारायचा त्याग फार मोठा आहे. आपण तेवढा त्याग करू शकत नाही. त्यांनी उपाशी पोटी गाथा ज्ञानेश्वरी सांगितली. आपण भरलेल्या खिशानं प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे, विठ्ठल वैष्णव असणारे ज्ञानोबाराय, वैष्णव असणारे संत चोखोबाराय, संत सावता बाबा या संत परंपरेनं. पहा, असा एकच संप्रदाय वारकरी संप्रदाय. तुम्ही अभ्यास केला पाहिजे हो. कसा? वारकरी संप्रदायाचा इत्यंभूत. कसा? वारकरी संप्रदाय व्यक्तिपूजा सांगत नाही. आमची तुम्ही पूजा करा. कोणते महाराज म्हणतात का? कोणते संत म्हणतात का? ज्ञानोबारायनं काय सांगितलं? यात्रे अलंकापुरा येती त्यावडती विठ्ठला पंढरीसी जारे आल्यानो संसारा. जे 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 संत येतात, संतपरीने एकच सांगितलं, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास. एक धरला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. आम्ही ज्याचे दास आहेत ना, आम्ही ज्याची भक्ती परंपरा जोपासतो, तो पंढरीचा पाटील, पंढरीचा पांडुरंग परमात्मा. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखेला डोळा बाई ओ किंवा बाईंनो. ऐका, पंढरपूरच्या मालकाचे आम्ही सेवक आहेत. आम्ही त्याची सेवा करतो. तुम्ही सुद्धा त्याची सेवा करा. पण आपल्याला कसं आहे, कुणीतरी सांगल्यानंतर उजडतं. महाराज सांगत होते आपण माळ घातली पाहिजे. असंच कीर्तनात सांगितलं, दारू पिणं वाईट आहे, दारू पिणं वाईट आहे. ती माऊली घरी गेली मालकाला म्हणे, ओ मालक, रात्रीचा बाबा सांगत होता पिणं वाईट आहे. तो म्हणला आजपासून बंद. ती म्हणे काय बंद? दारू पिणं. महाराज लोक गावात आणायची बंद. अवघड आहे ना. काय बंद करायचं, काय बंद नाही करायचं, कठीण आहे ना. कारण का? शेवटी ऐका, एक बाई म्हणली, बाबा तुम्ही माळ घाला बरं मालक. एका मथाऱ्याला मी म्हणलो 95 वर्षाच्या, बापू तुम्ही माळ घाला ना. तो म्हणला आता थोड्यासाठी कशाला जीव बाटवायचा, 5-10 वर्ष राहिले, जगून घेऊ द्या. ऐका, असं नाहीये. पण पांडुरंगाने आपला स्वीकार करावा इतका चांगला परमार्थ केला पाहिजे. जीवन जगत असताना दिवसे नैव तत्कुर्यात एन रात्रो सुखम वसेत. दिवसभर एवढे चांगले कष्ट करा की रात्री तुम्हाला गोळी ना खाता सुखाची आली पाहिजे. काय? झोप. तुम्हाला भूक लागली पाहिजे, झोप लागली पाहिजे. अष्टमासे नैव तत्कुर्यात एन वर्षा सुखम वसेत. 8 महिने एवढे चांगले कष्ट करा की तुमचा पावसाळा आखाडतोंड सुखाचा गेला पाहिजे. पेरणी पाणी नंबर 1 झाली पाहिजे. यावत जीवे नैव तत्कुर्यात एन प्रेत्या सुखम वसेत. आणि आयुष्यभर एवढे चांगले जगा. किती चांगलं? ऐका, पोटचा भाऊ, पाठची बहीण, सोबतची बायको, पोटचा पोरगा, पोटची पोरगी, भावकी गावकी, सोयरे धायरे, आप्त इष्ट स्वजन स्वकीय मित्र परिवार, कोणाला वाईट वाटो न वाटो, पण संत चोखोबारायच्या डोळ्यात आपल्यासाठी पाणी आलं पाहिजे. इतकं चांगलं जगलं पाहिजे. नाही तर लोक जगतात जाय तिकडं पिढी लोक. एका जणानं गावानं वाडीत टाकलं आणि तो गेला जंगलात. म्हणला वाहक कुठे? लोक म्हणले वाघ कमी झाले, आता बिबट्याचा काळ आलाय.
बरोबर आहे. बिबट्याचा काळ आलाय, काय करायचं? बिबट्या फक्त मला भेट घाला बिबट्याची. काय करणार तू? बिबट्या माझ्या नरडीचा घोट घेणार. मग मला ज्या गावाने वाळीत टाकलं त्या गावाचा रस्ता मी बिबट्याला दाखवणार. पुढचं काय? गावातल्या प्रत्येकाच्या नरडीचा घोड बिबट्या घेणार. म्हणजे काही माणसं मरतानी सुद्धा चांगलं मरत नाहीत, लोकांची वाट लावूनच मरतात. असं जीवन नसलं पाहिजे, उपद्रवी मूल्य नसले पाहिजे. जीवन जगत असताना सरक रेषेत जगलं पाहिजे. एक दिन निकले थे सैर करने, एक दिन निकले थे सैर करने, मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी, एक तरफ स्मशान थे, पैरों तले चुभी हड्डी, पैरों तले चुभी हड्डी, उस हड्डी के ये बयान थे, ए आदमी अरे मत कर इतना गुरूर, हम भी कभी इंसान थे. आम्ही पण माणसं होतो. गर्व कोणत्या गोष्टीचा करता? चांगल्या कपड्याचा? नाही नाही नाही. उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं, आज अंतकरण भरून आलं. इथं दादाचा फोटो पाहिला, डोळ्यात पाणी आलं. माय बापू, संविधानिक पदावर असणारा व्यक्ती आपल्यातून बघता बघता निघून गेले. या 4 महिने होतात आता. कधी? या 28 तारखेला गोजोबावीच्या विमानतळावर शेवटचा श्वास घेतला दादानी, आपल्यातून निघून गेले. काय खरंय माणसाचं? माणसं असं म्हणतात, पण नामदार अजितदादा असं व्यक्तिमत्व होतं. आमच्या मराठवाड्याच्या आमदाराचे मायबाप म्हणजे नामदार अजितदादा पवार होते. गोरगरिबाचा कैवारी. काम कुठलं असू द्या, होणार असेल तर पटकन हो म्हणायचं, नाही तर कागद काम होत नाही रे तुझं, नंतर बोलू, चल मला वेळ नाही. इतका स्पष्ट वक्ता माणूस महाराष्ट्रात दुसरा नेता नाही. आणि काय लाभलं होतं? सगळ्या गोष्टी लाभलेले नामदार अजितदादा पवार. त्यांना मी या कीर्तनातून आमच्या श्री संत सावता महाराज बहुउद्देशीय प्रशिक्षण बहुउद्देशीय संस्थे प्रतिष्ठानाकडून भावपूर्ण श्रद्धांजली, विनम्र आदरांजली अर्पण करतो. आणि आज दुसरा योग कुठला आहे? देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. धर्मवीर छत्रपती संभाजीराजांची आज स्मरण आहे. आणि ऐका, हाथी घोड़े तोफ तलवारे, हाथी घोड़े तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा एक शंभू राजा, आज भी तुम सब पर भारी है. कर्तृत्व होतं माय बाप हो. बापापेक्षा सर्वस छत्रपती शिवराय आणि सिंहाचा छावा म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. आज दादाची श्रद्धांजली कार्यक्रम असेल किंवा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे काय प्रतिष्ठानाचा उपक्रम आहे, कोणालाच नाराज नाही करायचं. आणि खरं सांगू का, असं कोणाला नाराज नाही करायचं असा एक साधू पुरुष किंवा वारकरी संप्रदायाचे तत्व पाळणारा माणूसच करू शकतो. एकदा जोरदार टाळ्या आमच्या सावता महाराजांसाठी होतो. चला, विषय हा चालला होता, कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका. नामचिंतन हे परमधन आहे आणि ते असणारे विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. गाथा पहा, ज्ञानेश्वरी पहा, चांगदेव 65, अनुभवामृत, हरिपाठ, नाथरायांचं भागवत, सगळी ग्रंथ परंपरा पहा. या परंपरेने एकच सांगितलं, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, आणि पसरो पुन्हा उद्या नव्याने हे शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. पण माणसं माणसासारखं जगत नाहीत, ही शोकांतिका आहे. काय माणसाला खरं मला कधीतरी गंमत वाटते गुरुजी, माणसाला मरण लावलंय ही सगळ्यात चांगली गोष्ट केली देवानं. मरण नसतं तर माणसाने आयुष्य विकत घेतलं असतं. हे 500 कोटी घ्या, 10 वर्ष वाढून द्या, हे 1000 कोटी घ्या, 20 वर्ष वाढून द्या. नाही 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 नाही, तुम्हाला कधी खाली बसवायचं देवाच्या हातात, कधी झोपल्यानंतर उठवायचं देवाच्या हातात. आजोबा घरी आले, सुनबाई जवळ आले, चहा पिता पिता सुनबाईनं पाणी दिलं, चहाचा घोड घेतला आणि चहा पिता पिता बघता काय, ती म्हणली माय मी आता चहा दिला आणि मथार गेलं, तुझ्या चहामुळं मथार गेलं. तू चहा नसता दिला तर मथार जगलं असतं. एवढी चांगलं चहा करणारी माय माऊली तू. पण गमतीचा भाग सोडून द्या. माशी पाख पाखडे तो हे सरे, इजिप्तचं पॅरामिड जगातलं आश्चर्य नाही, चीनची भिंत जगातलं आश्चर्य नाही, वेरूळ अजिंठ्याची लेणी जगातलं आश्चर्य नाही, आग्र्याचा ताजमहल जगातलं आश्चर्य नाही. माणसाला आपण मरणार आहोत याचा विसर पडलाय सगळ्यात मोठं आश्चर्य. माणसाला वाटतं आम्ही मरणारच नाही. नाही नाही नाही, प्रत्येक जण जाणार आहे, पण देवाचं नामचिंतन करून मेलं पाहिजे.
त्याच्यासाठी काय करा, अभंगाचं दुसरं चरण. घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी आ घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी आ घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी 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 आनंद गजारी राम नाम आनंद गजारी राम नाम आनंद गजारी राम नाम घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी घ्या रे पोट भरी जेवा पोट भरी घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी आनंद गजारी राम नाम घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी आनंद गजारी राम नाम राम नाम वा, एकदा जोरदार टाळ्या गुरुजीसाठी होते. घ्या रे पोट भरी, घ्या रे ताट भरी जेव्हा पोट भरी. तू म्हणाले काय खायचा अभंग आहे का? अभंग खायचा नाहीये. शब्द जरी तसे वाटले असले तरी संतांचा विचार हा व्यापक असतो. संत अपपर भाव कधी करत नसतात. हे माझं आहे आणि हेही माझं आहे हे संतांनी कधीच म्हणू नये. आई म्हणते का हो, अर्जुनाला सगळी गीता देवानी सांगितली आणि अर्जुनाने शेवटी प्रश्न केला, देवा एक प्रश्न आहे माझा. काय रे अर्जुना, आता काय राहायचं सांगितलं, चाल बोल. तो म्हणला, देवा आईचं मुलावर किती प्रेम असतं बोला. आता इथं माझ्या माता माऊल्या बसल्या, हा प्रश्न थोडा वेगळा वाटतो की नाही साहेब? आईचं मुलावर किती प्रेम असतं? अहो तो किती जरी कमवणारा असला आणि कमवणारा जरी नसला तरी किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या ये उदरा तो या मातेचा सोयरा केतुला पा. अहो तान्हयाचे लागता झटे तेने अधिकची पान्हा फुटे रोषे प्रेम दुनवटे पढियंत या चेनी. आईचं मुलावर किती प्रेम असतं. गुरुवर्य मृदंग महर्षी वैद्य बाबा सांगायचे. काय काय सांगायचे? आईचं लेकरू कसं असू द्या. कसं म्हणजे कसं? मिचमिच्या डोळ्याचं, बाबऱ्या होटाचं, डेबऱ्या पोटाचं, गंगा यमुना ढेरी नागकावर शेंबूड सांडलेल्या ढेरीवर 200-400 माशाचा मुक्काम आणि ते 5-6 वर्षाचं बाळ शिसू करायला मोरीवर बसलं की माय म्हणती कसा दिसतंय मा वाघ. 22.5 जिल्ह्यात असं लेकरू नाही. हिचं लेकरू नागडीत टाकलं ना काळ्या शेतात, बॅटरी दाबली तरच दातावून ओळख होईल. अवघड आहे. आईचं मुलावर विशेष प्रेम आहे. आई आई आई. चला ऐका, मी काय मायबाप सांगत नसतो पण ओघाओघाने आले म्हणून सांगितलं ऐका. पण
हा प्रश्न अर्जुनाचा आहे. देवाने उत्तर दिलं, मला हा प्रश्न विचारू नको. तसं संतांच्या ठिकाणी आपपर भाव नाही. पार्थाजयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रा पाहे दोघा सरिसा पाडू. का लावणी जयाने केली जो खांडावया घाव घाली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्यानं झाड लावलं, मोठं केलं, फळं आले, पण वाटणी झाल्यानंतर लहानाच्या वाटणीला त्या झाडाची जागा गेली. लहाना आला आणि त्यानं कुऱ्हाड मारली. आता कुऱ्हाड मारणाऱ्याला झाड काय म्हणणार आहे का तोडू नको, पण सावली देतं का नाही? बोला बोला बोला, मोकळं बोला. सावली देतं. आणि ज्यानं झाड लावलं त्याला सावली देतं का नाही? चोर आला तरी सावली देतं का नाही? शाहू असला तरी सावली देतं का नाही? याचं कारण आहे, तसं संतांचं जीवन आहे. खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. दौंडी पिटी भावे चोखा मेळा. चोखोबारांनी सांगितलं, या संप्रदायात तुम्ही कोणत्या उद्देशाने या, कसला तुमचा उद्देश असू द्या, पण इथं आल्यानंतर खळ जरी तुम्ही असाल तरी इथून जाताना तुमचं अंतकरण शुद्ध करण्याची ताकद जगात एकाच संप्रदायात आहे. त्या संप्रदायाचं नाव ज्ञानोबा तुकोबारायचा वारकरी संप्रदाय. माय बाप, इथं आलं की माणूस मोकळा होतो, खळखळ हसतो, मनातले विकल्प नाहीसे होतात. किती ताणतणाव असू द्या, माणूस हॅप्पी राहतो. माणसं नाही तर चाललंयच काय, कहा गए मिया, मिया कहा नाही, मिया क्या लाया, मिया कुछ नहीं. माणसं इतकं पळतात, त्यांना माहीत नाही कुठपर्यंत पळायचे. पळता पळता पळतात, थोबाड आपटून तरी पळतात. थांब, कुठंतरी पॉज घेतला पाहिजे. ऐका, 4,000 रुपये लिटरची बिस्लरी पिणारा विराट कोहली आणि तितक्याच ताकदीनं अभिनय निर्माण करणारी अभिनेत्री त्याची पत्नी अनुष्का शर्मा, दोघं सुद्धा IPL सोडून त्या प्रेमानंदजी बाबाकडे गेले. गंध लावला, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली आणि पत्रकारांनी प्रश्न विचारला, विराटजी तुम्ही भारताचे कॅप्टन होते, तुमची एवढी संपत्ती आहे. त्यांनी सांगितलं, एका वाक्यात बोलू का, ही संपत्ती, हे कॅप्टन, एवढं पद, हे सगळं खोटे. जगात एकच खरे, ते म्हणजे परमात्म्याचं नामचिंतन. सोपं नाही गुरुजी, पॉज घेणं, थांबणं सोपं नाही. थांबता आलं पाहिजे. दशरथ राजाच्या कानाच्या केसाजवळ एक केस पांढरा झाला होता. दशरथ राजानं सांगितलं, सुमनजी रामाचा राज्याभिषेक करून टाका. आताचे दशरथ गाडीची चाबी देत नाही तो लेकराला. त्यानं नाही कारभार मीच करतो. जंक्शनला मीच जातो, इंदापूरला मीच जातो, बारामतीला मीच जातो, पुण्याला मीच जातो, दहाव्याला मी, साखरपुड्याला मीच, तूच जाय बा, शेवट लोक तूच कर सगळं. मी का सांगतो, मोह कुठंतरी सोडता आला पाहिजे. मोह धरले आईसे होईल, असती प्रतिष्ठा जाईल. परलोक ही अंतरेल इहे केसी. घ्यारे ताट भरी, म्हणजे मोकळ्या मनानं कुठलाही विकल्प न ठेवता जेव्हा पोट भरी, पोटभर देवाची भक्ती करता आली पाहिजे. माझ्या भक्तीविन जळो तयाचे जियाले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही. अर्जुना आणि माझ्या भक्ता, संसाराची चिंता, समर्थाची कांता, काय कोरांना मागे माझ्या भक्तानं. अरे नाही आम्हा चिंता, वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. आम्ही काळजी करत नाही, ल्यावे खावे बरे असावे सदैव जीवानी म्हणावं, पण नाही, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसो, सुख दुःखा नाही चाडा आम्हा. अरे संतांचं जीवन हे आकाशाला गवसणी घालण्यासारखं आहे. तसं आपण जीवन प्रामाणिकपणे प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतकं सुंदर संतांचं जीवन आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जे जे भेटीजे भूत, ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. असं संतांचं जीवन आहे. घ्यारे ताट भरी, जेव्हा धनीवरी, आनंद गजरी राम नाम. राम नामात आनंद आहे. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुढे क्षीण. पहा, बापाची लेक लाड, ए पोरो बोल नका, बापाची लेक लाडकी असते. एक पोरग बापाकडे गेलं, बाबा काय रे पिंटू, बाबा एक अडचण होती. काय अडचण आहे? बाबा चांगले कपडे तायडीला, कॉलेजला जायला स्कूटी तायडीला,
ट्युशनला फी चांगली तायडीला, पुण्यात क्लास करायला पैसे तायडीला, मेकअपला पैसे तायडीला, मैत्रिणीसोबत सहलीला जायला पैसे तायडीला. मी काय ताकावरलं वगार आहे का काय? पोरगा म्हणला, बाप म्हणला इकडे बावळटा, मला चांगलं माहीत आहे जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत तू माझा आहे, पण मी मेलो तरी माझ्या आठवणीत आयुष्य रडत काढणारी माझी लेक आहे. याला बापाचं आणि लेकीचं प्रेम म्हणतात माय बाप. श्रीमंत बाप असू द्या, पण बापाची शेवटची इच्छा माझी चिमणी मला भेटायला आली पाहिजे. माता माऊल्यांनो, तुमचं माहेर गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, जोपर्यंत तुमचे मायबाप माहेरात आहेत ना तोपर्यंत तुमची पिशवी कधीच खाली येणार नाही, तुमच्या गाडीची डिक्की कधीच खाली येणार नाही, तुमचा कोणता पोरगा जाऊ द्या मालक जाऊ द्या पिशवी कधी खाली येणार नाही. ज्या दिवशी ते गेले आपण समजायचं जगात आता आपलं कोणी राहिलं नाही. मग तुम्ही म्हणाल मग कोणतरी राहायला पाहिजे, त्याच्यासाठी पांडुरंग परमात्म्याची निष्ठेनं भक्ती करायची. एकदा का पांडुरंगाचं आपण जीवन अर्पण, मग सर्वस्वे सांडोनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मीला माहीत होतं देवाशिवाय आपलं कल्याण कोणी करणार नाही, तिनं देवाचा स्वीकार केला. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का कुळती, हातीचा अधिकार तिने प्राप्त केला. म्हणून आपण पूर्वीचा काळ ज्याला मुली आहेत त्याला धाक असायचा का? लग्न कसे करायचे, पैसे कुठून आणायचं, पिकत काय होतं, कारखाने होते का? नाही. पोरगा बाप रात्रीच्या गाडीनं पाहुण्याकडे जायचा. ऐका, राम 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 राम. पोरगी लग्नाला आली, हो. तुमचा पोरगा पुण्यात जॉब करतोय, हो. आपली पोरगी केली असती तर बरं झालं असतं. नीट ऐका बरं का, जुनी गोष्ट आहे 2000 सालच्या आतली. अहो पाहुणे हो, पोरगी तुमची करायला काय हरकत नाही बरं का, पण सगळं आता पोराच्या मनावर आहे. आपल्या मनावर काय? आपण लहानाचं मोठं केलं, पोरं ऐकत नाहीत. पोरीचा बाप म्हणला तुम्ही वडील आहेत, तुम्ही जरा विनंती करा. नाही 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 म्हणले, ऐकतच नाहीत. गोष्ट संपली. पुढचा टप्पा आहे का, 10-20 वर्ष उभार झाले, वरी झाले. 2010च्या नंतरचा काळ. पोराचा बाप पोरीच्या बापाच्या घरी येतो. राम 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 राम. तुमची पोरगी लग्नाची, हो. एक नाही 3 आहेत. एक आम्हाला देऊन टाका. अहो आम्हाला एक लग्न नाही करायचं. अहो तुम्ही ऐका तर सही. काय? मंगल कार्यालयाचा खर्च मी करतो. बरोबर आहे, मंगल कार्यालयाचा खर्च मी करतो. दोन्हीकडल्या आहेराचा कपड्याचा दागदागिन्याचा खर्च मी करतो. इवाना अन्नदानाचा खर्च मी करतो. मग आम्ही नेमकं करायचं काय? तुम्ही फक्त तुमची पोरगी आमच्या पोराला द्या. काळ बदलला का नाही? बदलला. अहो एक लक्षात ठेवा, मायबाप नसले तरी लग्न होतात. लग्नात मायबाप आई वडील नसले तरी लग्न पार पडतात. कोरोनात पाहिलं नाही का आपण, 30 रुपयात लग्न झाले बाबा. किती? 30 रुपयात. पेट्रोल मित्राचं, गाडी मित्राची, नवे कपडे मित्राचे. रात्री 12ला हा पठ्ठ्या उठायचा. 12ला उठला की मेकअप, सकाळी 4ला पोरीच्या घरी. आत्याबाई, अहो जावाई लग्नाला वेळ आहे, अहो लॉकडाऊन पडलं, अहो हळद गिळत नका, अहो मग दिवसा या, भावकीला घेऊन या, सोयरे धायरे घेऊन या, मायबाप घेऊन या, बहीण भाऊ चुलते पुतणे सगळे या. अहो ज्या अंगाला हळद लागायची त्या अंगाला आंबी हळद लागण्याची दाट शक्यता आहे. चौकात पोलीस आहेत. खरंय का खोटंय? खरंय. चौकात पोलीस. घार घातले, घरी आली. बरं त्या पोरापेक्षा वरमाईचा तोरालय असतो. बरं वरमाई त्या दिवशी बहिरी होती. बहिरी कळतं का तुम्हाला? तिला तुम्ही किती म्हणा आका, ती अशी पाहती, लगेच ती अशी पाहती. मी एक सोयरीक केली गुरुजी, सोयरीक नवरदेव नवरीचं सोयरीक केली. ती नवरदेवाची माय मला म्हणे, पंकू महाराज काही करा पण आपल्याला लग्नात एसी पाहिजे. म्हणलं वहिनी एसी मी म्हणल्यानंतर एक नाही 10 एस्या देताल, पण तुमचं घर पत्रायचं एसी लावता कुठं? कठीण आहे का नाही? काय अपेक्षा करावं, काय एक लक्षात ठेवा, माणसानं स्वतः किंमत कधीच करू नये. लोकांनी आपली किंमत करावी. आणि लोकाला जर नाही करता आली तर ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सावता महाराज, चोखोबाराय या संतांनी आपली किंमत करावी. इतकं चांगलं जीवन जगावं मायबाप. मायबाप नसले तरी लग्न, मामा मामी नसले तरी लग्न, कोणी नसलं तरी लग्न. पण आपण सगळे हिंदू आहोत. खरं सांगा आपापल्या मायच्यान. मी पण खरं सांगतो, काळे मानाचे 4 मणी आणि मंगळसूत्र नसलं तर लग्न होऊ शकतं का? बोला, इकडे काय परंपरा आहे बापू? होऊ शकतं का? नाही. गोष्ट संपली. दृष्टांत सिद्धांत ऐका. जसं
मणी मंगळसूत्र नसले तर हिंदू सनातन परंपरेमध्ये लग्न होऊ शकत नाही, तसं तुमच्या कंठामध्ये जर रामकृष्ण हरीचं नाव नसेल तर तुमच्या जगण्याला व्यर्थत आहे माय बापू. देवाच्या नावाशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. त्यामुळे आपण नामचिंतन केलं पाहिजे. विठोबा जय जय विठोबा रखुमाई. होईल पायर दुर्जना न सांगावे, होईल पायर दुर्जना न सांगावे, होईल पायर दुर्जना न सांगावे, होईल पायर दुर्जना न सांगावे. होईल पायर दुर्जन सांगावे, होईल पायर दुर्जन सांगावे, होईल पायर दुर्जन सांगावे, होईल पायर दुर्जन सांगावे. होईल पायर दुर्जना न सांगावे, होईल पायर दुर्जना न सांगावे, होईल पायर दुर्जना न सांगावे, होईल पायर दुर्जना न सांगावे. एकांती शिवावे नामा माने, एकांती शिवावे नामा माने. एकांती सेवावे नाम म्हणे, एकांती सेवावे नाम म्हणे. एकांती शिवावे नामा माने, एकांती शिवावे नामा माने. एकांती सेवावे नाम म्हणे, झारे ताट भरी जेवा पोट भरी, झारे ताट भरी जेवा पोट भरी, झारे ताट भरी जेवा पोट भरी, झारे ताट भरी जेवा पोट भरी. घारे ताट भरी जेवा पोट भरी, घारे ताट भरी जेवा पोट भरी, घारे ताट भरी जेवा पोट भर्या घारे ताट भरी जेवा जेवा पोट भरी. बाबाजीसाठी जोरदार टाळ्या होऊ दे माय बाप. होईल पायरव. पायरव आहे ना, पायरव माता माऊल्यांना लगेच कळल. पायरव म्हणजे इकडं पायरव असेल ना, एखादा पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो, तो तुम्ही जास्त असाल तर एखाद्याची नजर जर त्यावर वेगळी पडली तर परत आयुष्यात तो माणूस त्या पदार्थाला हात लावत नाही. त्याला पायरव म्हणतात. हे नाही कळालं, एखादी आमची माता माऊली अमृत कुंभाला बाळाला स्तनपान करत असेल आणि मग सासूबाई येते, अगं तुला काय डोकं आहे का नाही, डोक्यावर पडली का, काय झालं आत्याबाई, अगं बैठकीत कुठे दूध पाजतात का, आतल्या घरात जा, बाळाला जर पायरव पचारा झाला तर लेकरू दूध पिणार नाही, चल उठ. बरं आत्याबाई ठीक आहे. ते पायरव कसा काढतात माहिती आहे का, आपण कणिक मळतो ना, कणिक, ते कोपर असतं ना, कोपर, त्या कोपरात टाकायचं पाणी. माता माऊल्यांनी त्या पाण्याचे खरकटे हात धुवायचे. हंडा घ्यायचा, हंडा, कागद घ्यायचे, कागद टाकायचे हंड्यात पेटलेले आणि हंडा पाण्यात घालायचा गुरुजी उबडा. जर पायरव लेकराला झाला असेल तर तो पाणी हंडा सगळा असा चिटकून धरतो. हे कुणाला जुन्या लोकांना माहीत आहे.
जुनं ते सोनं उगीच म्हणत नाहीत. ओल्ड इज गोल्ड. जुनं झाड फळ देणार नाही, फूल देणार नाही, पण नव्या झाडापेक्षा जुन्या झाडासारखी गोड सावली नवं झाड कधी देणार नाही. ही जुन्या झाडाची ताकद आहे माय बापू. त्यामुळं घरातले जुने झाडं जपा. 50 नंतरचे, 60 नंतरचे चहा पाजा, जेवू घाला, दवाखाना करा, दवापाणी करा, त्यांचे आशीर्वाद घ्या. तुम्ही म्हणाल याचं फळ पिढ्यान पिढ्या त्या परिवारावर त्या जुन्या पुरुषाची कृपा राहत असते. म्हणून आपल्याला प्रथा आहे, परंपरा आहे, व्रत आहे, वैकल्य, ध्यान आहे, धारणा आहे. याचा धरिना अभिमान करिना आपुले जतन. सयत प्रमाणम कुर्ते लोकस्तज्ञानुवर्तते. एथ वडील जे जे करीती तया नाव धर्मू ठेविती. तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. वाढ मागा बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. वाडवडिलाची प्रथा परंपरा जोपासणं. मग पायरव होऊ नये म्हणून हे जोपासायचं. ऐका, काही पदार्थ आहेत. दिवाळीला सगळ्यात क्लिष्ट पदार्थ कोणता आहे माहिती आहे का? अनारसा. खाता का नाही तुम्ही अनारसा? अनारसा ते तांदळाचं पीठ, काय म्हणतात त्याला, खसखस. त्या खसखस लावून अनारसा करतात. आमच्या परभणीमध्ये माझ्या मामाचं गाव आहे. ढाळद असायची पहिले बैठक, मग आतले घर. ते ढाळद अशी लावायचे. बाळातीनबाईच्या बाजेखाली कोल्हापुरी चप्पल असायची. एक जर फेकून मारली ताकदीनं पुढचा चोर मरूनच जायचा. आमच्या इकडे एका ठिकाणी चोर आला, चोर, आणि ती बाई त्याच्या अंगावर बसली. पोराला म्हणे, ए बाब्या, काय पटकन पोलीस लोक घेऊन ये. तो म्हणला, आई माझी चप्पल सापडत नाही. चोर म्हणला, माझी घेऊन जाय, पण लवकर आण, नाही तर मी मरतो. असे खतरा माणसं आहेत काही काही. आणि मग त्या दाराला ती चप्पल लावली. इकडं अनारसा तळणं सुरू झाला. अनारसा जर चांगला आला, अनारसा चांगला उतरला, बरोबर घडी आली, तर माता माऊल्या काही म्हणत नव्हत्या. पण अनारसा जर फुटला तर एका वाक्यात त्यांच्या तोंडातून आपसूक उमटायचं, कोण्या मेलीची नजर. बोला. मला पण चांगला स्वयंपाक येतो सावता महाराज, पण मी लोकांना सांगत नाही. का? माझ्या गळ्यातला विना काढतील, माझ्या हातात झऱ्या देतील, म्हणतील पंकू तळ भजे. कोण भजे तळत बसा सांगा? अवघड आहे ना. लोक काय करतील याचा नियम नाही. एका बाईने मला लाडू खायला दिला. लाडू इतका कडक होता, मी हातानं फोडला, हात फ्रॅक्चर झाला. दातानं तोडला, दाताचं रूट कॅनल करायला भाग पडलं. मित्राचा स्लॅब होता, स्लॅब फुटला, हात तुटला, दात तुटला, पण लाडू फुटला. बाईला म्हणलं, लाडू जरा बरोबर नाही, कडक झाला. करता करता चाचणी विचकली म्हणे महाराज. पूर्वीच्या माता माऊल्या कोंड्याचा मांडा करायच्या. आताच्या मावशीला फोन लावून विचारतात, ढोकळा कसा करायचा. शोकांतिका आहे. सुग्रण आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, दोघी मिळतू एकांतरे हात जैसा. करणारी सुग्रण पाहिजे. एका बाईने मला साताऱ्याकडे गेलो, उमरजकडं, आमटी प्यायला दिली. म्हणले, भाऊ किती? म्हणला, आमटी पिऊन जर वाचलो तर 2, नाही तर 1च. आमटी तिखटच तेवढी होती गुडची. सुग्रण वाढणारा उदार पाहिजे. नाही तर पुण्याकडे गेलो आपल्याला माहिती आहे, आता काही हवंय का, काही देऊ का? पहिले भाचे जर घरी राहिले मामाच्या, तर लग्नानंतरच स्वतःच्या घरी जायचे. एवढी प्रेम, एवढी दयाळुता, एवढी आपुलकी जिव्हाळा होता. आता पहिले पाहुणे यावं, महिने राहावं असं वाटायचं. आता पाहुणा स्टँडला भेटला तरी माणसं रामराम घालत नाहीत. पहिले 50 जणाचा गोतावळा साबण एक असायची. उठा उठा, पहाट झाली, मोती स्नानाची वेळ झाली. आता साबणं हाताचं वेगळे, दाताचं पेस्ट वेगळे, केसाचा शॅम्पू वेगळा आहे, त्वचेचं साबण वेगळे. पण घरात माणसं 2च, आजोबा आणि सगळे आउट ऑफ कंट्री, आउट ऑफ डिस्ट्रिक्ट, आउट ऑफ स्टेट. जुने माणसं कुठे गेले? ऐका, मी का सांगतोय की चाचणी विचकली. कोणताही पदार्थ असू द्या, माऊली सुग्रण पाहिजे. आपण जर अनारसा करतो, अनारसा करताना आपण एवढा प्रोटोकॉल पाळतो, मग जगाच्या जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते संस्थापिले, जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले. जगाचा मालक, त्याचं नामचिंतन करताना माणसाला एकांत पाहिजे. ऐका, गाथा निर्माण झाला एकांतात, ज्ञानेश्वरी निर्माण झाली एकांतात, भागवत निर्माण झालं एकांतात, सगळी ग्रंथ संपदा एकांतात निर्माण झाली. सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणावं एकांतात. चोखोबारायणी देव माझाय एकांतात. कारण का? लोकांतात गेलं की माणसाला लोक आवडायला लागतात आणि आपण देवाला विसरायला लागतो. पैसे असले की माणसं गावात थांबत नाहीत.
वडापाव मिसळ खायला तालुक्याला जातात आणि पैसे नसले की एवढूसे चेहरे करून मारुतीच्या पारावर बसतात. राम राम, चहा पाणी असं आहे का? आहे का नाही खरं? हे असं आहे, पैशावर आपल्या चेहऱ्याचा आनंद अवलंबून आहे, पैशावर आपलं सुख अवलंबून आहे. पण ऐका, पैसा आपल्या भौतिक गरजा पूर्ण करतो, पैसा सुख देऊ शकत नाही. त्यामुळे सुख देणाऱ्या जगात एकच नाव आहे, ते म्हणजे देवाचं आणि साधू संताचं. ज्ञानेश्वर